हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झटपट आणि झणझणीत चविष्ट अशी अंडा भुर्जी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही अंडा भुर्जी बनवलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट मस्त। तर नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा अंडा भुर्जी बनवण्यासाठी 7 ते 8 अंडी घेतलेली आहेत आणि त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। टोमॅटो घेतलेले आहेत 2 मीडियम साईजचे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। लसूण आणि आलं आपण चांगलं कुटून घेणार आहे। हे चांगलं कुटून घेतलेलं आहे। आता अंडा भुर्जी बनवण्यासाठी अंडी फोडून घेऊया। एका बाउलमध्ये अंडी फोडून घ्यायची बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित आपल्याला भुर्जी बनवताना घालता येतात बघा। इथे बघा मी बाउलमध्ये सगळे अंडी इथे फोडून घेते। या पद्धतीने सगळे अंडी मी फोडून घेतलेले आहेत, बघू शकता इथे। आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे व्यवस्थित अंड्यांमध्ये मिक्स होतं। इथे बघा या पद्धतीने मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते बघा। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मीठ असं मिक्स होतं आणि या पद्धतीने बघा सगळं मीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये भुर्जी बनवणार आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहेत। आता जो कांदा आपण कट करून घेतलेला आहे तो कांदा सगळा मी यामध्ये घालून घेते। कांदा जास्त वापरायचा भुर्जीला म्हणजे छान चव लागते। इथे बघू शकताय कांदा मी चांगला भाजून घेते। इथे कांदा चांगला भाजलेला आहे। टोमॅटो पण घालून घेते यामध्ये। इथे बघू शकता टोमॅटो पण सगळे घातलेले आहेत। थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर परतले जातात। इथे बघा टोमॅटो चांगले मऊ झालेले आहे। जे आले लसूण आपण कुटून घेतलेले ते घालायचं म्हणजे छान चव लागते भुर्जीला। इथे बघा हे पण मी चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे, 1 चमचा आपला यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे। जास्त मसाले नाही घालणार, तुमच्या आवडीनुसार मसाले घाला। आपण झटपट अशी गावरान पद्धतीने अंडा भुर्जी बनवतोय। आता थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये, बघू शकताय चांगलं परतून घेतलेलं आहे। कोथिंबीर घातल्याच्या नंतर या पद्धतीने घालायची म्हणजे छान चव लागते आणि यामध्ये जी आपण अंडी फोडलेली आहे ती घालून घ्यायची। इथे बघू शकता या पद्धतीने मी फोडलेली अंडी घालून घेते बघा। कोथिंबीर मी इथे फोडणीमध्येच घालून घेतलेली आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही वरून सुद्धा घालू शकता। या पद्धतीने मी परतून घेतलेलं आहे। आता जी अंडी फोडलेली आहे ती घालून घेते बघ। गॅसची फ्लेम थोडीशी मी इथे वाढवलेली आहे आणि इथे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। झटपट आणि चविष्ट अशी ही भुर्जी आपण बनवणार आहे। झटपट बनते आणि छान चव लागते बघा। फोडलेली अंडी सगळी मी यामध्ये घालून घेतलेले आहे, बघू शकताय। घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं। जसं हलवल तसं हे घट्ट होतं आणि सगळा मसाला यामध्ये मिक्स होतो बघा। मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं या पद्धतीने बघा। हे पातळ आहे ना, व्यवस्थित असं हलवून याला छान असं मिक्स करून घ्यायचं। छान भुर्जी तयार होते एकदम साध्या सोप्या पद्धतीने। इथे बघू शकताय या पद्धतीने जसं हे घट्ट होतं छान असं परतलं जातं तसं हे छान असं घट्ट होतं आणि छान तेल सुटायला लागतं। इथे बघू शकताय या पद्धतीची आपली भुर्जी तयार झालेली आहे। छान अशी झटपट आणि मस्त अशी भुर्जी आपली तयार झालेली आहे बघा। या पद्धतीने थोडीशी मी यामध्ये अजून थोडी कोथिंबीर घालून घेते बघा। वरून आपण फोडणीमध्ये पण घातलेलीच आहे, वरून मी थोडीशी घालून घेते, छान टेस्ट लागते बघा। थोडीशी मी कोथिंबीर यामध्ये घालून घेते बघा आणि मी ते गॅस बंद करते। छान भुर्जी तयार झालेली आहे, गॅस बंद केलेला आहे। सर्व करूया। मस्त झणझणीत आणि चविष्ट अशी झटपट आणि एकदम मस्त पण अंडा भुर्जी बनवलेली आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने सोप्या पद्धतीने झटपट आणि एकदम कमी साहित्यात तेवढी चविष्ट आपण अंडा भुर्जी बनवलेली आहे। नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने नक्की तुम्ही झटपट बनणारी झणझणीत आणि चविष्ट होणारी अंडा भुर्जी नक्की बनवून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।